नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर काय सुंदर योगायोग आहे। तर वर्षाचा शेवट झाला पांडुरंगाच्या दर्शनाने आणि वर्षाची सुरुवात झाली गुरुच्या कृपेने। तर गुरूंचा आशीर्वाद तर घ्यायला हवाच। तर मी आले होते स्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी। इथे खूप गर्दी होती, आरती सुरू झालेली होती। इथे स्वामींची आरती झाली। आरती झाल्यानंतर जरा वेळ माहिती सांगतात, तर इथे माहिती वगैरे ऐकली। त्यानंतर दर्शनासाठी खूप लांबलचक रांग लागलेली होती। तर दर्शनासाठी रांगेमध्ये उभा राहिलोत। इथे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं। त्यानंतर इथे स्वामींसाठी बुंदी, शेव, केळी, चाफ्याचं फूल असं सुंदर असं स्वामींच्या आवडत्या गोष्टी आणल्या होत्या। नंतर इथे दर्शन घेतलं। स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर बाजूला शाकंभरी नवरात्र असल्या कारणाने थोडेसे तांदूळ देत होते। खीर बनवून देवाला प्रसाद ठेवायचा आणि त्यानंतर आपण खायचा। नंतर इथे दर्शन प्रसाद घेतला। त्यानंतर मी निघाले। जवळच होतं महादेवाचं मंदिर। तर महादेवाच्या मंदिरामध्ये गेले, तिथे पाण्याचा अभिषेक वगैरे केला, पूजा केली। छान अशी शिवशंकराची पूजा आणि स्वामींचं दर्शन, नवीन वर्षाची सुरुवात गुरूंच्या आशीर्वादाने केली आणि खूप छान वाटलं। त्या प्रकारे नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या आणि शिवशंकराच्या दर्शनाने केली आणि खूप प्रसन्न आणि छान वाटलं। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।